महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी या ठिकाणी योजनांचा धडाका लावलेला आहे। मग त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण योजना या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे। बघा, सुरुवातीला मी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सांगितलेली आहे। त्यानंतरची योजना मी तुम्हाला त्या दिवशी सांगितली ती म्हणजे अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री। ओके, आज आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशा एका योजनेबद्दल माहिती घ्यायची आहे। तुम्ही म्हणाल का हो सर, तुम्ही तर एमपीएससी शिकवता, या ठिकाणी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक आणि या सर्व पदांची तयारी या चॅनलवर करून घेता, मग या ठिकाणी ह्या योजना आम्हाला का सरकारी सांगत आहात? तुमचा काही फायदा आहे का? सरकारनं मला काही एजंट म्हणून नेमलं का? अजिबात नाही। तर या योजनेचा मला तुम्हाला माहिती याच्यासाठी द्यायची आहे की माझ्याकडे अनेक गरजू, होतकरू, कष्टकरी कुटुंबातले विद्यार्थी येतात। सर, माझी आर्थिक परिस्थिती नाहीये शिकण्याची, सर माझी आई मोलमजुरी करते, सर मला वडील नाहीत, वडील आहेत पण कंपनीमध्ये सर काम करतात, सिक्युरिटी गार्ड मध्ये काम करतात, महिन्याला मला 5-6 हजार रुपये खर्च लागतो सर शहराच्या ठिकाणी, मी तुमच्या ट्युशनची एवढी फीस भरू शकत नाही किंवा वेगवेगळे जे इन्स्टिट्यूट आहेत तेवढी फीस सर मला भरणं शक्य होत नाही। एक तर मी फीस भरली सर, तुम्ही मला फीस मध्ये जर सवलत दिली किंवा माझ्याकडनं फीस जरी घेतली नाही तरी मला राहण्याचा आणि खाण्याचा खर्च लागेल, मग हा मी खर्च भागवायचा कसा? म्हणून ह्या योजना तळागाळातील माता भगिनींपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। कारण त्या आईला वाटतं की माझं लेकरू नोकरीला लागलं पाहिजे, चांगल्या पदावर गेलं पाहिजे, माझ्या घराचं या ठिकाणी रूप बदललं पाहिजे, घरामध्ये चांगलं वातावरण, पैसा अडका असला पाहिजे, यासाठी त्या लेकराचा शिक्षणाचा का खर्च होणं या योजनेमुळे भागणार आहे। म्हणून महत्त्वपूर्ण योजना मी तुम्हाला सांगत आहे। स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या शिवव्याख्याते प्राध्यापक सतीदेवराव शिंदे पाटील युट्यूब चॅनल। माझ्या चॅनलवरती तुम्हाला एमपीएससी, यूपीएससी सगळ्या स्पर्धा परीक्षेचे क्लासेस सुद्धा आहेत, तेही मी तुम्हाला सांगत असतो। म्हणून हात जोडून विनंती आहे, मी माझे तात्पुरते लेक्चर बाजूला ठेवलेले आहेत आणि सरकारला माझी कळकळीची विनंती आहे, नुसतं निवडणुका थोबाडावर आल्या म्हणून योजनेचा बोलबाला करू नका। ह्या योजना तुम्ही लागू केल्या, पूर्ण महाराष्ट्रभर गेल्या, नवे भारतभर गेल्या आणि याचे आम्ही सुद्धा व्हिडिओ बनवत आहोत। उद्या ही योजना रद्द होता कामा नाही तर लोक तुम्हाला पळवू सरकार मायबाप मारल्याशिवाय राहणार नाही। हा एक महत्वाचा मुद्दा आहे। बघा, मग योजने आपल्याला काय होतं माहितीये का? आपल्याला योजनेची माहिती कधी येते माहितीये का? सगळं झाल्यावर, सगळी योजना संपून अख्खं गाव पंक्ती जेवून गेल्यावर आपल्याला कळते आपल्याला जेवायला होतं। म्हणून अगोदर मी माहिती देत आहे। चला, आता एक मोठी योजना आहे बघा, ही योजना माता भगिनींसाठी आहे। पण कोणत्या माता भगिनी? ज्या कुठलंही या ठिकाणी म्हणजे ज्या महिला सक्षमीकरण झालं पाहिजे अशा माता भगिनी की ज्यांच्यामध्ये थोडीफार डेअरिंग आहे। म्हणजे माता, आमच्या प्रत्येकच माता भगिनीमध्ये डेअरिंग आहे, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आमच्या माता भगिनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहेत। म्हणून अशा माता भगिनींना या ठिकाणी आणि महिलांची सुरक्षितता वाढावी यासाठी महत्त्वपूर्ण अशी योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने आहे की महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना। नुसती ऐकली आणि याच्याबद्दल माहिती कोणालाच नाही, नुसती ऐकली फक्त, सर महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना आहे, महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना आहे। अरे बाबा, पण त्याच्याबद्दल माहिती आहे का तुम्हाला? काही त्याची काय माहिती आहे, कशा पद्धतीने आहे, तिला काय काय लागते, किती पैसे भरावे लागतात, तुम्हाला किती पैसे सरकार देणार आहे हे पहिले समजून घ्या। बघा, महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना, ई रिक्षा योजना याचा अर्थ ही चार्जिंग वरली रिक्षा आहे। लक्षात ठेवा, याच्यामध्ये ना तुम्हाला पेट्रोल टाकायचं काम, ना डिझेल टाकायचं काम, बोंबलायला काहीच करायची गरज नाही। ओके, अशी पिंक म्हणजे गुलाबी रंगाची रिक्षा महाराष्ट्रामध्ये बघा उत्तर प्रदेशच्या नंतर सुरू व्हावी असं अजित पवार हे आपले अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी 28 जूनला विधानसभेमध्ये सांगितलं की पिंक ई रिक्षा आपल्याला महाराष्ट्रामध्ये चालू करायची आहे। पर प्रायोगिक 10 शहरामध्ये प्रायोगिक तत्वावरती ते सुरू करणार आहेत। पर ही काय आहे सर पिंक ई रिक्षा? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्र पिंक ई रिक्षा स्कीम, महाराष्ट्र पिंक ई रिक्षा स्कीम। बघा, ही योजना फक्त महिलांसाठी आहे, म्हणजे महिला ह्या आर्थिक दृष्ट्या या ठिकाणी सक्षम व्हाव्या, त्यासोबत त्या सक्षमीकरण महिलांचं व्हावं। नाही तर आपण बघत आहोत असे काही कुटुंब आहेत की त्या कुटुंबातली आई कमावते, मोलमजुरी करते, कुठंतरी भांडे घासायचे आणि आपला उदरनिर्वाह करायचा। काही माता भगिनी शेतामध्ये राबतात, कुठंतरी आपला उदरनिर्वाह करतात। मग अशा माता भगिनींना किंवा घरचं कुटुंब आहे, लेकर लहान येतं, शिक्षणाचा खर्च आहे आणि मोलमजुरी केल्यापेक्षा, कंपनीनं कुठंतरी काम केल्यापेक्षा या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सरकारनं ही स्कीम चालू केली। मुख्यमंत्री शिंदे साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, नुसती स्कीम नका दाखवू, ह्या स्कीम लागू करा, ह्या योजना लागू करा, नाही तर लोक बोंबलतील तुमच्या नावानं।
बघा ह्या पिंक ई रिक्षा येतात, तुम्ही पाहिलं असेल तुमच्या आजूबाजूला तुमच्या शहरामध्ये काही चार्जिंगच्या रिक्षा आलेल्या आहेत बघा, काही ग्रीन येतात ग्रीन. आता ह्या पिंक ई रिक्षा कशासाठी हो, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी. बघा लक्षात ठेवा, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी. मला व्हिडिओ 2 सेकंदात 2 मिनिटात 10 मिनिटातही बनवता येते, मी मास्तर आहे हाडाचा, पण मला व्हिडिओ 2-10 मिनिटात बनवायचा नाही. ज्याला बघायचा त्यानं शेवट लोक बघायचा, लाईक करायचं. कारण आपलं काय होते 2 आणि 30 सेकंदाच्या व्हिडिओ ढगळ पूर्ण माहिती समजत नाही, त्याच्यामुळे मला पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला द्यायची आहे. आणि माझे काही विद्यार्थी येतात त्यांना चालू घडामोडीचाही त्यांचा अभ्यास होणार आहे. बघा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना चालू केली आहे. 20% तुम्हाला सबसिडी दिल्या जाणार आहे, 70% तुमचं लोन होणार आहे आणि 10% पैसे तुम्हाला भरायचे आहे. मग बापरे याची किंमत लय असेल, कसं याची किंमत काय असेल कसं असेल हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. बघा आता ही महिलांसाठी योजना आहे, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिंक रिक्षा आहेत. तुम्ही याच्यातली कोणतीही रिक्षा घेऊ शकता. तुम्हाला असं नाही की आणि महिला आहे म्हणून लाजायचं नाही, महिला आहे म्हणून घाबरायचं नाही. आमच्या कंडक्टर भगिनी महिला आहेत, प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत, सिक्युरिटी गार्ड मध्ये महिला आहेत, प्रत्येक ठिकाणी महिला आहेत. म्हणजे बघा या ठिकाणी लक्षात ठेवा, शाळेमध्ये महिला आहेत, देश एवढंच काय तर भारताच्या राष्ट्रपती पदावरती महिला विराजमान आहेत, महाराष्ट्राच्या सचिव या ठिकाणी महिला आहेत, महाराष्ट्राच्या महासंचालक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ह्या सुद्धा महिला आहेत. मग महिलांनी लाजायचं नाही, घाबरायचं नाही. तुमचं सक्षमीकरण होण्यासाठी आणि महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी महिलांनी महिलांसाठी चालवलेली रिक्षा असं का म्हणालं बघा, महिलांनी महिला पॅसेंजर साठी चालवलेली रिक्षा म्हणजे ही आहे पिंक ई रिक्षा. बघा आता या गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त तुम्ही म्हणाल का सर मग या रिक्षामध्ये फक्त महिलाच बसणार का, पुरुष बसणार नाहीत का, पुरुषही बसतील, पण जास्त महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही रिक्षा आहे. हे रिक्षाचे वेगवेगळे प्रकार येतात, तुम्हाला जी कंपनीची रिक्षा पाहिजे ती तुम्ही घेऊ शकता. एक महिला भगिनी बघा त्यांचा ड्रेस कोड सुद्धा ठरलेला, युपीच्या ज्या महिला येतात त्यांचा ड्रेस कोड सुद्धा पिंक ठरलेला आहे, म्हणून युपी मध्ये ही पहिली योजना चालू झालेली आहे. बर महिला कशासाठी योजना, महिला सक्षमीकरणासाठी राज्यातील महत्वाच्या शहरातील पिंक रिक्षा योजना लवकरच सुरू करणार आहे. हे कोण्या विभागातून होणार आहे, महिला व बाल विकास मंत्री. कोण येतात महिला व बाल विकास मंत्री, आदिती तटकरे. आदिती तटकरे यांनी सांगितलं की महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात बघा आणि सुरक्षित प्रवास करता यावा. म्हणजे एखादी महिला जर घराच्या बाहेर एखाद्या ऑटो मध्ये बसली तर तिला अशी भीती वाटू नये, महिला सोबत आहे म्हणजे तिचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि कुठेतरी ऍक्सिडेंट असेल अपघात असेल हे टाळावेत, यासाठी महिलांनी महिलांसाठी सुरू केलेली रिक्षा असं याला आपल्याला म्हणता येईल. याच्यासाठी बघा ह्या ज्या मंत्री येतात आदिती तटकरे याने सांगितलं. आता एखादी महिला म्हणाल मला तर काहीच येत नाही, मला ती रिक्षा चालवता पण येत नाही, काळजी करू नका. तुम्हाला त्या रिक्षा चालवण्यासाठी पूर्ण तुम्हाला ज्यांची निवड होणार आहे अशा ई रिक्षावाल्यांना प्राधान्य देणे, बँक निवडणे तसेच प्रशिक्षण या सर्व बाबी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे. काळजी करू नका की आता मला चालवता येत नाही, मी आतापर्यंत ती बघितली सुद्धा नाही, अजिबात नाही, ताणच घेऊ नका. सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी महत्वाच्या शहरामध्ये सुरू करणार आहेत. प्रायोगिक तत्वावर 10 शहरामध्ये ह्या योजना सुरू होणार आहे. याचं प्रशिक्षण तुम्हाला सरकार देणार आहे. याच्या सगळ्या गोष्टी या सरकारच्या माध्यमातून होणार आहेत. पण महिलांच्या स्वयंसेवा रोजगार योजना निर्मितीसाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केलेली आहे. महिलांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे. आणि दुसरं म्हणजे पहिल्या टप्प्यात बघा राज्यातील 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी तुम्हाला सरकार पैसे देणार आहे, अर्थसहाय्य करणार आहे. जवळपास 80 कोटी रुपयाचा निधी या योजनेवर सरकार करणार आहे. बर आता या योजनेतून काय आहे हो बघा बरं, कुठं कुठं योजना लागू होणार आहे. तुमच्या शहरात ही योजना लागू होणार आहे, तुमच्या गावात तुमच्या तालुक्याला सुद्धा ही योजना लागू होणार आहे. ओके, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना आहे. सरकारी अनुदानातून महिलांना पर्यावरणपूरक ई रिक्षा दिला जाणार आहे. राज्य सरकारकडून मिळणार तुम्हाला 20% अनुदान, तर बँकेतर्फे 70% कर्ज मिळणार. तुम्हाला फक्त 10च भरायचे. फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपयाचा जर रिक्षा असेल तर 10,000 रुपये भरून तुम्ही रिक्षा घेऊन यायचा. उरलेल्या 10,000 मध्ये 20,000 रुपये याच्यातून कट होणार. तुम्हाला फक्त 70,000 रुपये त्या ठिकाणी रोज रिक्षा चालवून या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत. आता तेवढं तोही तुम्हाला करावं लागणार आहे. कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला तब्बल 5 वर्षाचा कालावधी आहे. दुसरं आणि अर्ज कोणकोणत्या महिला करू शकतात बघा.
18 ते 35 वर्ष वयाच्या महिला याच्या मधातील महिला अर्ज करू शकतात. आता जास्त वयावाल्या महिला अर्ज करू शकत नाही, कारण त्यांना डोळ्यांना दिसलं पाहिजे, त्यांचे हातपाय चालले पाहिजे, हे एक महत्वाचं आहे. आता या वयामध्ये थोडासा बदल होऊ शकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. बघा आता इकडे लक्षात ठेवायचं, नाव काय योजनेचं? महाराष्ट्र पिंकी रिक्षा योजना. कोण पुढाकार घेतला? महाराष्ट्र सरकार. विभाग आहे महिला व बाल विकास. राज्य आहे महाराष्ट्र. लाभार्थी कोण आहे? महाराष्ट्र राज्याच्या महिलांनाच मिळणार आहे, महिलांनाच मिळणार आहे. 10 शहराची निवड झालेली आहे. दुसरं बघा 10 शहर. मग सर याच्या किमती किती येतात? किमती सहित मी काढून आणलेले, काळजी नका करू. बघा मॉडेल आणि किंमत बघा, जास्तीत जास्त 1,10,000, 90,000, 1,12,000, 1,15,000. म्हणजे जास्तीत तुम्ही किती महागाची रिक्षा घेतली तर 1,25,000च्या आतच ही रिक्षा असणार आहे. ही भलेही तुम्ही खेड्यातल्या बायका, खेड्यातल्या महिला मंडळी असणाऱ्या माता भगिनी, ह्या भलेही खेड्याकडच्या ज्या बायका असतात, आपण म्हणतो ना बाया, या खेड्याकडच्या महिला भलेही या ऑटो रिक्षाचा या योजनेचा फायदा घेणार नाही, पण मुंबई असेल, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, येथील महिला 100% ह्या ऑटो घेणार आणि चालवणार. म्हणून हात जोडून विनंती, एकदा लाईक करा. एवढे जण लाईव्ह येतात आणि लाईक एवढूच येतं, तुम्हाला मला हात जोडायची वेळ येते म्हणजे कमाल झाली राजू. बघा योजनेचं वैशिष्ट्य आहे, हे महाराष्ट्र सरकारचा मानस आहे. हे मी तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे, याच्याबद्दल जास्त काही माहिती देणार नाही, कारण हे तुम्हाला आधी सांगितलं 20%, 10%. बघा व्यवस्थेअंतर्गत इथं दिलेले आहे 10% तुम्हाला स्वतः भरायचे, 70% तुम्हाला कर्ज राज्य म्हणजे बँक देणार, 20% तुम्हाला अनुदान मिळणार. हे महत्वाचा मुद्दा आहे. या शहरामध्ये लागू होणार. तुम्ही कोणत्या शहरात येत पहा, हे नंतर तुम्हाला प्रत्येक शहरामध्ये लागू होणार आहे. याच्यामध्ये बघा मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पनवेल, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड आणि नाशिक सुरुवातीला या मेट्रो शहरमध्ये ही योजना लागू होणार आहे. त्याच्यानंतर मग इकडं आपल्या तालुक्याला, खेड्यापाड्यापर्यंत पोहोचणार आहे. योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना पात्रता काय आहे? फक्त ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असली पाहिजे. अर्जदार महिला असणं गरजेचं आहे. 18 ते 35 वर्ष वय. आता या वयात थोडाफार बदल होऊ शकते. कागदपत्र टेन्शन घ्यायची गरज नाही. जे कागदपत्र तुम्ही लाडकी बहीण योजनेला काढत आहात, ओके, तेच कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत. जास्त काही ताण घेण्याची गरज नाही. म्हणून ही योजना अजून चालू झाली नाही. ही योजना नेमकी तिचा पाठपुरावा झालेला आहे. आणि बघा लाडकी बहीण योजनेसाठी अजून एक कागदपत्र कमी केलेले आहे. आता ते तुम्हाला नंतर द्यायचे असेल. ओके चला, धन्यवाद. सर्वांनी गरजू कुटुंब महिला भगिनींपर्यंत लिंक शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. अजून लिंक चालू झाली नाही, जेव्हा चालू होईल तेव्हा सांग. लाईक करा एकदा.